आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे। विशेषतः कोल्हापूरची जागा शिंदे गटाकडे राहणार की भाजपकडे जाणार याचा संभ्रम अद्यापही कायम आहे। आणि याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्या सोबत आहेत राज्यसभा खासदार धनंजय महाडिक। बोलूयात साहेब, जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम दिसतोय, कोल्हापूरच्या बाबतीत देखील मोठा संभ्रम अजूनही आहे। नाही, आपण पाहिलं की आता देशभरामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पहिली यादी 155 लोकांची जाहीर झाली आणि दुसरी यादी परवा जाहीर झाली। त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 20 जागा जाहीर करण्यात आलेल्या आहेत, ह्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत। परंतु अद्याप महाराष्ट्रातल्या इतर भारतीय जनता पार्टीच्या, शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या या जागा अजून जाहीर झालेल्या नाहीत। आता यामध्ये रोज वृत्तपत्रातून, टी व्हीच्या माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या येत आहेत, जागा बदलली जाणार, भाजपला मिळणार, नवीन नवीन उमेदवारांची नावं येत आहेत, माझंही नाव आलं। परंतु आम्ही कुठलीही मागणी पक्षाकडे केलेली नाही आहे। पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्या निर्णयाला बांधील राहायचं आम्ही ठरवलेलं आहे। आज दोन्ही जागा, कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा शिवसेनेकडे आहेत आणि जर भविष्यामध्ये त्यात काय बदल झाला, ती जागा भाजपकडे आली आणि मग आमच्यातल्या कोणाला जर पक्ष आदेश झाला तर आम्ही ती निवडणूक लढवू। अन्यथा आजची परिस्थिती आहे की शिवसेनेच्या दोन्ही जागा आम्ही ताकदीनं निवडून आणणार आहोत। एका बाजूला हा संभ्रम कायम आहे, मात्र मंडलिक गटाचा आज कोल्हापूरमध्ये मेळावा होतोय। कार्यकर्त्यांचा आग्रह, जागा जरी भाजपला गेली तरी अपक्ष म्हणून मंडलिकांनी निवडणूक लढवावी आग्रह दिसतोय। नाही, ही कार्यकर्त्यांची भावना असणं स्वाभाविक आहे, कारण ते विद्यमान खासदार आहेत, त्यामुळं त्यांच्या गटाचा क्लेम आहे असं कार्यकर्त्यांची भावना असणं स्वाभाविक आहे। आणि त्यामुळं अजूनही एवढी दिरंगाई होत असल्यामुळं कदाचित त्यांनी आज हा मेळावा घेतलेला आहे। परंतु माझं मत आहे की त्यांनी थोडं थांबलं पाहिजे। आज उद्या 2 दिवसामध्ये उमेदवारी जाहीर होतील, विनाकारण एकमेकामध्ये वितृष्ट निर्माण व्हावं असं नाही आहे। आमची भूमिका क्लिअर आहे, आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत, शिवसेनेसोबत आहोत। उमेदवारी जाहीर झाल्याशिवाय आम्ही आमची भूमिका मांडू शकत नाही। आज मेळावा जरी घेतला तरी ते संयमानं पुढे जातील याची मला खात्री आहे। मेळाव्याच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शनाचा किंवा एक दबाव गट तयार करायचा प्रयत्न मंडलिकांचा दिसतो। नाही, असं म्हणता येणार नाही। दबाव गट किंवा शक्ती प्रदर्शन, त्यांची ताकद ऑलरेडी जिल्ह्यामध्ये आहे, शिवसेनेची ताकद जिल्ह्यामध्ये आहे। परंतु मी जसं सांगितलं की उमेदवारी जाहीर करण्यासाठी उशीर होत असल्यामुळं कार्यकर्त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे आणि त्यामुळे त्यांनी बैठक घेतली असावी। खरं तर सतीश पाटील यांनी देखील परवा एक सूचक वक्तव्य केलं, महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोण माझ्या स्टेजवर असतील हे सांगता येत नाही, अशा पद्धतीचं एक वक्तव्य नाही। ते नेहमी ज्योतिष भविष्य सांगत आलेले आहेत, त्यांना त्यातलं थोडंसं ज्ञान आहे, त्यांच्याकडे काही कला अवगत आहेत त्यांना, त्यामुळे ते काय बोलतात यावर मी प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटत नाही। तुम्ही आव्हान देखील त्यांना दिलेलं होतं की तुम्ही का उभं राहत नाही, दम असेल तर उभं राहा। 3 वर्षापूर्वी जर हे सांगितलं असतं तर मी नक्कीच आज मैदानात असतो असं नाही। मी सांगणारा हे कोण आहे ते त्यांनी ठरवायचं आहे। आज जे त्यांनी जे षडयंत्र रचलेलं दिसतंय, सगळ्या लोकांच्या समोर नजरेत येत आहे की ही जागा निश्चितपणानं महायुतीची आहे। महायुतीचा खासदार गेल्या वेळी 2.5 लाख मतांना निवडून आला होता, यावेळी तो 3.5 लाख मतांना निवडून येणार, हे चित्र स्पष्ट आहे। आणि म्हणून स्वतःच्या अंगावर न घेता ही माळ दुसऱ्याच्या गळ्यात घालायची हा त्यांचा नेहमीचा स्वभाव आहे आणि ते त्यांनी प्रयोग केलेला आहे। म्हणून मी त्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून का करता, स्वतः का उभा राहत नाही? हिंमत असेल तर उभा राहावा। तर ते म्हणतात आम्हाला 3 महिने आधी सांगायला पाहिजे। आम्ही सांगणारे कोण? ते पक्षाचे त्यांच्या प्रमुख आहेत, मी माझ्या पक्षाचा प्रमुख आहे, मी त्यांच्या पक्षाबद्दल सांगणं कितपत योग्य आहे? पण जागा वाटपामध्ये ही जर जागा भाजपला गेली तर संभाव्य बंडखोरी जी मंडलिकांची आहे ती रोखू शकणार आहात तुम्ही? नाही, आज तर मला जागा बदलेल असं चित्र वाटत नाही। परंतु जर वरिष्ठांनी काही निर्णय घेतला तर निश्चित बंडखोरी थांबवता येईल, कारण खासदार साहेब, मंडलिक साहेब एक म्हणजे समंजस व्यक्तिमत्व आहे आणि एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा कार्यकर्त्यांची परकानी जाण असणारे नेते आहेत। ते त्यांची निश्चित समजूत काढतील किंवा त्यांच्या भविष्याची चिंता ते करतील आणि बंडखोरी होणार नाही याचा मला विश्वास आहे। लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात तुमचा दौरा आहे, मिशन दक्षिण हाती घेतले म्हणावं लोकसभेच्या निमित्तानं? नाही, मी क्लस्टर प्रमुख आहे। मला 3 लोकसभा देण्यात आलेल्या आहेत, कोल्हापूर, हातकणंगले आणि सातारा। या 3 लोकसभेची जबाबदारी माझ्यावर आहे आणि त्या अनुषंगाने मी या 3 मतदारसंघामध्ये गेले 2-3 महिने मी फिरतोय, गावोगावी जातोय। आज दक्षिण मतदारसंघामध्ये येण्याचं औचित्य म्हणजे
प्रधानमंत्री मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आणि जो भारतीय जनता पार्टीनं नारा दिलेला आहे अबकी बार 400 पार, तो करण्यासाठी जो एक टास्क आम्हाला सगळ्यांना भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, खासदार, आमदार यांना दिलेला आहे, तो म्हणजे गावागावामध्ये जाऊन लाभार्थ्यांच्या भेट. म्हणजे प्रधानमंत्री मोदींच्या या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये लाखो करोडो लोकांना विविध प्रकारचे लाभ दिलेले आहेत. मग PM आवास योजना असेल, उज्ज्वला गॅस योजना असेल, शौचालयाची योजना आहे, रेशन दिलं जातं, आयुष्यमान भारत कार्ड दिलं जातं, गोल्डन कार्ड दिलं जातं, अनेक योजना आहेत. तर या योजना जनमानसांपर्यंत पोचलेत का? त्या पोचल्या असतील, काही लोकांना मिळाल्या नसतील तर त्यांच्या तिथल्या काही समस्या आहेत का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही सगळेजण फिरत आहोत. आज मी दऱ्याच्या वडगाव गावामध्ये आलेलो आहे. आपण इथं पाहताय मी बऱ्याच लाभार्थ्यांना भेटलेलो आहे आणि भेटल्यानंतर ज्यांना लाभ मिळत आहेत त्यांच्याशी संवाद करून त्यांचा फोटो काढून आम्ही नमो ॲपवर अपलोड करतो आहे. म्हणजे वस्तुस्थितीत हे लाभार्थी आहेत आणि आपली योजना पोचलेली आहे हे त्याचं घोतक आहे. या दृष्टिकोनातून गावोगावी आज माझा 6 गावांचा दौरा आहे. रोज एक तालुका मी घेतोय. गडिंग्लज, जाजरा, चंदगड, राधानगरी, बुदरगड हे सगळे तालुके झालेत. आज दक्षिणमध्ये आहे, उद्या करवीरमध्ये आहे. तर अशा पद्धतीनं लाभार्थ्यांच्या भेटीसाठी हा दौरा आहे. महिलांनी काही याचा निश्चित लोकसभेसाठी फायदा होईल. महिलांनी काही तक्रारी देखील मांडल्या. काय नेमकी परिस्थिती विकास कामांच्या बाबतीत दिसते कोल्हापूर दक्षिणमध्ये? दक्षिण मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो सूर इथं ऐकायला येतोय तो म्हणजे विरोधी गट जो आहे तो राजकारण करतात आणि ते ज्यावेळी सत्तेत होते त्यावेळी इथल्या आमच्या गटाच्या लोकांना लाभ मिळाले नाहीत, ही त्यांची मूळ तक्रार आहे. परंतु मी आज इथं त्यांना आश्वस्त करण्यासाठी आलेलो आहे की आज आम्ही सत्तेमध्ये आहोत. आपण कुठलेही राजकारण न करता, भेदभाव न करता, मी सांगितलं आज सरपंच आहेत, माजी सरपंच आहेत, आमच्या गटाचे सर्व नेते आहेत की आपण इथं कॅम्प, शासकीय कॅम्प आयोजित करून प्रत्येक घराला, प्रत्येक उमऱ्याला जे काही लाभ आहेत केंद्र सरकारचे आणि राज्य शासनाचे, कुठलाही गटतट न पाहता, कोण त्यांच्या गटाचे कोण आपल्या गटाचे न पाहता, हे सगळे लाभ सगळ्यांना मिळाले पाहिजेत अशा पद्धतीचे कॅम्प आयोजित करा अशा सूचना मी दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा दक्षिणमध्ये भाजपचा झेंडा राहील. यावेळी परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे, गेल्या 5 वर्ष ज्या पद्धतीने इथल्या लोकांनी निवडून दिलेल्या जे सदस्य आहेत त्यांचं वर्तन, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांचा संपर्क, हे सगळं जर बघितलं तर येणाऱ्या ऑक्टोबरच्या 2024च्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार 1 लाखाच्या मताधिक्याने निवडून येईल अशी परिस्थिती आहे. तर पहिला पण हे होते खासदार धनंजय महाडिक. खरं तर जागा वाटपावरून जो काही संभ्रम निर्माण झाला आहे त्यातच आज जो काही मंडलिक गटाचा मेळावा होता, या पार्श्वभूमीवर संजय मंडलिक यांनी 2 दिवस या संदर्भात सबुरीची भूमिका घ्यावी अशी एक सल्ला देखील धनंजय महाडिक यांनी या निमित्तानं दिलेला आहे. जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.